तो पाऊस आहे त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. शेतकरी आस लावून बसलाय सरकारच्या मदतीची. कधीपर्यंत त्यांना मदत मिळेल? तातडीने काही उपाययोजना लगेच होणार आहे? की आता अनपेक्षितपणे जो काही आपत्ती अतिवृष्टीमुळे होतीच, परंतु काही भागांमध्ये डोंगर भागातून आलेल्या पुरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं. पाथर्डी शेवगाव तालुक्याचं प्रमाण जास्त आहे नुकसानीचं, काही कर्जत तालुक्यातल्या काही भागांमध्ये झाली. परंतु आता पंचनामे करण्यापेक्षा काही भागात जाताच येत नाही अजून शेतकरी अधिकाऱ्यांना. तर रेकॉर्डवर उपलब्ध माहितीवरून सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. जो काही घराची पडझड झाली असेल किंवा पशुधनाचं नुकसान झालं असेल, परंतु ह्या शेवगाव पाथर्डीमध्ये साधारण 2 लोक मृत्युमुखी पडले असा प्राथमिक अंदाज आहे. त्या कुटुंबियांना मदत करण्याचा विषय असेल. आता आपले गव्हर्नमेंटचे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत की तातडीनं तिथं काही घर पडलं किंवा एखादा माणूस कुटुंबाचा मृत्युमुखी पडला तर काय मदत करायची. परंतु हे स्वाभाविक आहे की या परतीच्या पावसामध्ये केवळ आपल्या जिल्ह्यात नाही, बीड जिल्हा असेल किंवा नांदेडमध्ये, मोठ्या प्रमाणात परभणी, अशा काय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता अहवाल येतोय. परंतु पंचनामे करण्याची सूचना स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या की कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. एकदा सगळा अहवाल एकत्रित आला मग शासनाला निर्णय करता येईल.